महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन लाभ योजना अंतर्गत लाभ न मिळालेल्या सभासदांना लाभ द्या। जिल्हा परिषद सदस्या सौ वैशाली चौधरी यांचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन। याबाबत अधिकृत असे की सोनगीर गटातील जिल्हा परिषद सदस्या सौ वैशाली चौधरी यांनी गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत मांडले। त्यातलाच एक भाग म्हणून महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन लाभ योजना अंतर्गत लाभ न मिळालेल्या सभासदांची यादी देत या ठिकाणी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन देण्यात आले। तर ज्यात प्रामुख्याने सोनगीर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड तालुका जिल्हा धुळे येथील सभासद यांना सोसायटी मार्फत हे कर्ज घेत असतात, ते परतफेड देखील करत असतात। तर या सर्व लाभार्थींना कर्ज फेडणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नसून महात्मा ज्योतिराव फुले अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत सोसायटीचे 121 सभासद पात्र झाले होते। त्यापैकी 73 सभासदांना प्रोत्साहन लाभ मिळालेला असून 48 सभासदांना मिळालेला नाही। तर त्यांना लवकरात लवकर सदर प्रोत्साहनपर लाभ द्यावा या आशयाचे निवेदन या ठिकाणी देण्यात आले। यावेळेस ज्ञानेश्वर चौधरी, भाऊसाहेब पाटील, ज्ञानेश्वर माऊली आदी सर्व पदाधिकारी सदस्य या ठिकाणी उपस्थित होते। हे फक्त आमच्या इथलं म्हणजे सोसायटीचं एकाच शेतकऱ्याला 3 वर्ष झाले मिळाली तर त्याला एक आधार मिळेल आणि या सोमगीला 20 किलोमीटर आणि तुम्ही मिळत असू द्या साडी काय मीटिंग घेत चला सर करत जाऊ ती जिल्ह्याला गरज आहे पुढच्या तुम्हाला येतो सगळं सदस्य चालेल आम्हाला गव्हर्नन्स चालेल अधिकाऱ्यांची मीटिंग आपण घ्यायला पदाधिकाऱ्यांना पण करू अधिकाऱ्यांची तरी घ्यायचे पण काही मुद्दे असतात असं। मी शांताराम राघव पाटील, भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी धुळे जिल्हा अध्यक्ष। शासना आमच्या धुळे जिल्ह्याच्या वतीने आदरणीय विभागीय आयुक्त श्री राधाकृष्ण गमे साहेब यांना निवेदन सादर केले की महाराष्ट्रामध्ये जे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार होती 8,500 रुपये ते काही शेतकऱ्यांना मिळाले, काही शेतकऱ्यांना मिळाले नाही। तसेच शासनाने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ म्हणून ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर पीक कर्ज फेड केलेले आहे त्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदान शासन देणार होतं, पण ते काही शेतकऱ्यांना मिळालं, काही शेतकऱ्यांना मिळालं नाही। ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलेलं आहे त्या शेतकऱ्यांना सर्वांना धुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ शासनाने द्यावे आणि जे नुकसान भरपाई 8,500 रुपये मिळणार होती तर ती जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना मिळाली, काही शेतकऱ्यांना मिळाली नाही। तर ते मागील 18-19 मध्ये जी अतिवृष्टी नुकसान भरपाई झाली होती त्याचे 50,000 रुपये शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना अदा करावे याच्यासाठीचं निवेदन आम्ही माननीय आयुक्त साहेबांना दिले।